थांबा लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता जमा होणार आहे। अर्थ खात्याने 3600 कोटींचा निधी मंजूर केला असून 3000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचे बटन दाबून तिकडून 7400 कोटी रुपयांचा निधी जून आणि जुलै महिन्यासाठी कालच मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे कालपासून पैशांचे वितरण जोरदार महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल मंगळवार होता। काल जवळपास 12 जिल्ह्यांतील 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून काल बँक खात्यावर पडलेले आहेत। पण काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना काल मंगळवारी पैशांचे वितरण झालेलेच नव्हते, म्हणून त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज बुधवारी 8 जुलै रोजी 3000 रुपये पुन्हा एकदा मिळायला सुरुवात झाली आहे। पहिला मेसेज जून महिन्याचा 1500 रुपयांचा आणि जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा दुसरा मेसेज, असे 2 मेसेज लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावर आल्याचे आज तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे, आज कसल्याही परिस्थितीत बुधवारी 8 जुलै रोजी पैशांचे वितरण जमा करण्याचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी खटाखट सकाळी 10 वाजल्यापासूनच हे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे। महत्त्वाच्या 4 जिल्ह्यांचा पहिला टप्पा वाटप करून पार पडलेला आहे। उरलेल्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यात आता पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल आणि मागचा एप्रिल-मे महिन्याचा हप्ता घेतलेल्या महिला असाल तर आज बुधवार 8 जुलै रोजी जून आणि जुलै या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहायचे आहे। सरकारच्या माध्यमातून परवा GR काढण्यात आला होता, ज्यात मंगळवारी 7 जुलै आणि बुधवारी 8 जुलै असे 2 दिवस निवडण्यात आले होते। त्याप्रमाणे महिलांना पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता थेट बँक खात्यावर जमा व्हायला लागला आहे। तुम्हाला कदाचित खरे वाटत नसेल, पण महिलांना मेसेज येऊ लागले आहेत। अनेक महिलांनी फोन करून मेसेजद्वारे कळवले आहे की आताच जून आणि जुलै महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यावर जमा झाला। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत एप्रिल-मे महिन्यापर्यंत हप्ते घेतलेल्या महिला असाल तर जून आणि आता फक्त महिलेचे उत्पन्न नाही तर रेशन कार्ड वरील 18 वर्षांवरील सर्व सदस्यांचे म्हणजे नवरा, वडील, सासू, सासरे, मोठा मुलगा यांचे एकत्रित उत्पन्न तपासले जाते। 2.5 लाखांच्या वर म्हणजे महिन्याला 20,000च्या वर उत्पन्न असेल तर पैशांचे वितरण होणार नाही। सरकार म्हणते गोरगरीब आणि गरजू महिलांसाठीच ही योजना आहे, त्यामुळे उत्पन्न जास्त असेल तर लाभ मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। आता आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे घरातील वाहनांची मर्यादा। आधी 4 चाकी गाडी असेल तर हप्ता मिळणार नाही असा नियम होता, पण आता 2 चाकी गाड्यांचाही नियम लागू होण्याची शक्यता आहे। एका घरात 3, 4, 5 2 चाकी गाड्या असतील तर अशा श्रीमंत कुटुंबांनाही वगळण्यात येण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे। आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे की सर्वांनी आपापले पैसे लवकरात लवकर बँकेत जाऊन काढायचे आहेत, कारण बँकेत गर्दी होणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून वितरण होताना एक मिनिमम बॅलन्सचा नियम लागू केला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खाते असेल तर काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा, अन्यथा 300 रुपये दंडही होऊ शकतो अशी सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे झटपट पैसे काढून घरी घेऊन या, कारण खेडेगावातील अनेक महिलांना पैसे जमा झालेले असतात, पण पावसाळ्यामुळे नेटवर्क रेंज नसल्याने मेसेज उशिरा येतो। त्यामुळे गुगल पे, फोन पे, पेटीएम चेक करून घ्या। या संपूर्ण प्रक्रियेत काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा हप्ता कधीही अडकणार नाही। सर्वप्रथम तुमचे बँक खाते नेहमी सक्रिय ठेवा। बऱ्याच बहिणी खात्यात व्यवहार न झाल्याने ते निष्क्रिय होते हे लक्षातच घेत नाहीत। त्यामुळे किमान एकदा महिन्यातून खात्यातून थोडे पैसे काढा किंवा जमा करा, जेणेकरून खाते सक्रिय राहील। दुसरे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँकेशी अद्ययावत असल्याची खात्री करा। जुना नंबर बंद झाला असेल आणि नवीन नंबर बँकेत नोंदवला नसेल तर मेसेज कधीच येणार नाही, त्यामुळे आजच बँकेत जाऊन नंबर अपडेट करून घ्या। तिसरे म्हणजे तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड वरील पत्ता एकसारखा असावा। अनेकदा स्थलांतर झाल्यामुळे पत्त्यात फरक असतो आणि त्यामुळेही पडताळणीत अडचण येऊ शकते। चला तर मग आता जिल्ह्यांची यादी सांगतो। पहिले 2 जिल्हे धुळे आणि जालना। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या 3.5 ते 4.5 लाखांच्या दरम्यान आहे। या सर्व बहिणी जून जुलैचा हप्ता कधीही गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून चर्चेत असतात, त्यांनाही डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्याची शक्यता आहे। कोकण साइड म्हणजे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघरचा काही भाग। ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे, KYC पूर्ण केली आहे, त्यांना लवकरात लवकर जून जुलैचे एकत्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। पुढचे जिल्हे लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा, पुण्याचा काही भाग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर आणि नाशिक या सर्व जिल्ह्यांतही लवकरात लवकर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे। या सर्व जिल्ह्यातील बहिणींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पैसे जमा झाल्यानंतर लगेच घाईगडबडीत मोठे व्यवहार करू नका।
आधी बँकेत जाऊन तुमच्या खात्याची स्थिती नीट तपासून घ्या, पासबुक अपडेट करून घ्या आणि नेमकी किती रक्कम जमा झाली आहे याची खात्री करून घ्या. काही ठिकाणी चुकीने कमी रक्कम जमा झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे रक्कम जमा झाल्यावर लगेच पडताळणी करणे शहाणपणाचे ठरेल. तसेच ज्या बहिणींना अजूनही कोणताही मेसेज आलेला नाही त्यांनी घाबरून न जाता आधी वर सांगितलेली सर्व कारणे एक एक करून तपासावीत. आधार लिंकिंग, नावाची सुसंगतता, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि वाहनांची मर्यादा या सर्व गोष्टी पुन्हा एकदा शांतपणे तपासून घ्या, जेणेकरून नेमकी कुठे अडचण आहे हे कळेल आणि ती वेळेत दुरुस्त करता येईल. ही माहिती तुमच्या गावातील शेजारच्या बहिणींपर्यंत आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. ज्या बहिणींना योजनेबद्दल पूर्ण माहिती नसते त्या अनेकदा योग्य वेळी कागदपत्रे अपडेट न केल्याने हप्ता गमावतात. त्यामुळे तुमच्या ओळखीतील प्रत्येक लाडक्या बहिणीला ही माहिती वेळेवर पोहोचवणे हे तुमचे कर्तव्य समजा. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणत्या जिल्ह्यातून बोलताय आणि किती रक्कम जमा झाली हेही आवर्जून लिहा, जेणेकरून इतर बहिणींनाही तुलना करून आपली स्थिती समजून घेता येईल. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.